नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट सिरीजचा पुढच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभर आपल्या सर्वांचीच खूप धावपळ झाली असेल. मतदानाचा आजचा दिवस. गेले काही दिवस विविध राजकीय पक्षांच्या प्रचारांनी संपूर्ण नाशिक शहर गुंग झालं होतं. विविध पक्ष, त्यांचे उमेदवार, त्यांचे बंडखोर, त्यांचे परत अपक्ष आणि एकूणच सर्वच प्रभागांमध्ये बहुरंगी लढतींचं चित्र दिसत होतं. शिवसेनेच्या झालेल्या चिरफळ्या, राष्ट्रवादीचे झालेले 2 गट, पुन्हा भारतीय जनता पक्षाचं स्वतंत्र स्वबळावरची निवडणूक आणि इतर पक्ष, छोट्या पक्षांची निवडणूक. त्यामुळे एकूण वातावरण साधारणतः असं होतं का प्रचंड चुरस या निवडणुकीत आहे असं वाटत होतं. ज्या सभा झाल्या, जी भाषणं झाली, त्यातली गर्दी आपण पाहिली, त्यावरून एक असा अंदाज काढला गेला की अत्यंत काट्याची लढत या सगळ्या निवडणुकीत होईल. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि त्यांचाच मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे गट यांच्या काटेकी टक्कर होईल असं वातावरण सगळ्या तयार झालं होतं. जेव्हा जेव्हा चुरस वाढते आणि उमेदवारांची संख्या जास्त असते त्यावेळेस मतदानाचा टक्काही वाढल्याचं इतिहास आहे. पण आज काय झालं? गेल्या निवडणुकीपेक्षाही आत्तापर्यंत तरी आज जी काही टक्केवारी हाती येते त्यानुसार कमी मतदान झाल्याचं दिसतंय. मग ही चुरस कुठे गेली? या काट्याच्या लढती कुठे गेल्या? एवढ्या सगळ्या उमेदवारांचं नेमकं काय झालं? असा विचार करणं आता क्रमप्राप्त झालेला आहे. लढत चुरशीच्या झाल्या, परंतु मतदारांना बोलवण्यात सगळेच पक्ष कमी पडलेत का? तर ते आपल्याला उद्याच्या निकालात तर दिसेलच. परंतु एकूण टक्का जो काही घटलेला दिसतोय त्यानुसार जी चुरस दिसत होती प्रत्यक्षात, त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यात राजकीय पक्ष कमी पडले असा एक तर्क बांधता येतो. दुपारी साधारणतः 3:30-4 पर्यंत अवघे 37% मतदान झालं होतं. सर्वसाधारणपणे अशा स्थानिक निवडणुकांमध्ये 4 नंतर एक मतदानाचा ओघ वाढतो. तो का वाढतो, कसा वाढतो हे सर्वश्रुत आहे, त्याविषयी मी फार काही बोलत नाही. परंतु त्याला सुद्धा या आजच्या याच्यात काहीशा मर्यादा दिसल्या आहेत. सुशिक्षित मतदार फारसा बाहेर पडला नाही. तर याचा जो काही रंग आहे तो काय सांगतो, याचे कल काय सांगतात? सुरुवातीला असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाच्या जागा बऱ्यापैकी कमी होतील आणि शिवसेना शिंदे गट ज्या पद्धतीनं त्यांनी ही निवडणूक लढवली ते बाजी मारतील म्हणजे त्यांना बहुमत मिळणार नाही, परंतु ते भारतीय जनता पक्षाला सरपास करतील, त्यांच्या पुढे जातील. शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट, मनसे ही युती झाल्यामुळे थोडंफार रंगत विरोधी पक्षांनी इथं आणली आणि महाविकास आघाडी सुद्धा एकत्र आली. त्यातही बंडखोरी झाले बऱ्याचदा, परंतु त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांचा टक्का थोडाफार वाढेल असं साधारणतः चित्र दिसत होतं. परंतु मतदानाची आकडेवारी घटल्यामुळे कदाचित अत्यंत धक्कादायक निकाल लागू शकतात असं आता वातावरण झालेलं आहे. याचा अर्थ नाशिक महापालिकेमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. अर्थात त्रिशंकू स्थिती जरी झाली तरी महायुतीच्या नेत्यांनी आधीच सांगितलेलं आहे का निवडणूक पश्चात आम्ही एकत्र येऊ शकतो. त्यामुळे तसं झालं तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असे सगळे एकत्र येऊन पुन्हा सत्तेवर बसू शकतात. अर्थात त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला तर. हे शक्य आहे कारण विरोधी पक्षांमध्ये तेवढी रेंज गाठण्याची क्षमता दिसली नव्हती. धक्कादायक निकाल कितीही लागले तरी त्यांची झेप तिथपर्यंत जाणार नाही. पण निवडणूक काळात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात लढत झाली, लढत म्हणजे अक्षरशः लढाई झाली. अनेक प्रभागांमध्ये त्यांच्या हाणामाऱ्या झाल्या, राडे झाले, एकमेकांविरोधाचे आरोप झाले, यंत्रणांचा वापर केल्या गेल्याचे आरोप झाले. हे अगदी आज सकाळपर्यंत ना आज दुपारी सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा भाग झाला. अशा परिस्थितीत उद्या जर परिस्थिती आली तर भारतीय जनता पक्षाची मदत शिवसेना शिंदे गट घेईल का, किंवा शिंदे गटाला भारतीय जनता पक्षाची मदत मिळू शकेल का, हा प्रश्न आहे. अर्थात सत्तेसाठी सगळं काही सोडण्याची तयारी असणारे पक्ष असल्यामुळे ते कदाचित एकत्रही येऊ शकतील. परंतु इतर पक्ष जे आहेत
विशेषतः शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे आणि त्यांचे इतर पक्ष ते कितपत झेप घेतात हे पाहावं लागेल. आणि उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली तर जसं अकोटला झालं किंवा अंबरनाथ आणि इतर ठिकाणी झालं की भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, MIM किंवा अंबरनाथला भारतीय जनता पक्षाने काँग्रेसची साथ घेतली वगैरे, तर ह्या ज्या काही अभद्र युत्या बघायला मिळत आहेत, तसं सुद्धा काही नाशिकमध्ये होऊ शकतं का? तर अशक्य आता काहीच राहिलं नाही असं अलीकडच्या सगळ्या राजकीय वातावरणातून दिसलेलं आहे. तथापि आज तरी नाशिक महापालिकेची स्थिती त्रिशंकू राहील. अनेक धक्कादायक निकाल लागू शकतील. याबाबत मतैक्य व्हावं असं दिसतंय. बघूया, फार काही आपल्याला वाट पाहावी लागणार नाही. उद्या दुपारी 12 पर्यंत आपल्याला काही निकाल हाती येतील आणि दुपारी 3 पर्यंत एकूण नाशिकची सत्ता कोण मिळणार हे दिसेलच. तोपर्यंत वाट पाहूया. धन्यवाद.